Hello everyone. In last lecture, we will see a point lines of regression of any one line to the another line, means your x on y or y on x. हे आपण टॉपिक्स लास्ट लेक्चर मध्ये बघितले होते. ओके, आता फॉर्म्युला काय होता त्याचा आपला लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑन y ऑन x साठीचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला होता, तर आपल्याला y minus y bar is equal to covariance of xy divided by sigma x square into x minus x bar. और सेकंड फॉर्म्युला मिळाला होता y minus y bar is equal to r sigma y divided by sigma x into x minus x bar. अदरवाइज थर्ड फॉर्म्युला मिळाला होता y minus y bar is equal to b y x into x minus x bar. Okay, this is the formula for lines of regression of y on x. ओके, आता लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑन एक्स ऑन वाय आपण काय करतो, फॉर्म्युला मिळाला होता, तर ज्याला आपण फक्त एक्स आणि वाय ते आपण फक्त काय होतो रिप्लेस करत होतो. हे पूर्ण डेरिव्हेशन जे वरचं आहे ते आपण स्टेप बाय स्टेप लास्ट लेक्चर मध्ये बघून घेतलेले आहे. कुणाला काही क्वेरी असतील तर मला व्हॉट्सअप वरती कळवा. आणि हे जे आपलं थेरड पूर्ण एक डेरिव्हेशन आहे हे पूर्ण ते आपल्या लास्ट लेक्चर मध्ये पूर्ण झालेलं आहे. आपल्या युट्यूब वरती पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. ओके, त्याच्यानंतर लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स आपल्याला काय मिळालं होतं फॉर्म्युला, एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू आर एक्स वाय इंटू सिग्मा एक्स डिवाइडेड बाय सिग्मा वाय इंटू वाय मायनस वाय बार, और x minus x bar is equal to covariance of xy sigma y square divided by sigma y square into y minus y bar. और थर्ड फॉर्म्युला मिळाला होता x minus x bar is equal to bxy into y minus y bar. Okay, this is the formula for regression of lines of x on y. ओके, पुढे आपल्याला रिमार्क्स मध्ये काय सांगितले बघा, द कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन अँड कोएफिशिएंट ऑफ रिग्रेशन हॅव सम साइन बिकॉज ऑल दीज टर्म्स हॅव द सेम न्यूमरेटर. आर एक्स वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स. That is, the coefficient of correlation is the geometric mean of regression coefficient. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन मीन्स युअर आर एक्स वाय इज इक्वल टू काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ बी एक्स वाय अँड इंटू बी वाय एक्स. ओके, तर आपल्याला सांगताना काय सांगितलेलं आहे, कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन इज अ जिओमेट्रिकल मीन ऑफ रिग्रेशन ऑफ कोएफिशिएंट किंवा रिग्रेशन कोएफिशिएंट. ओके, बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स इज इक्वल टू काय असणार आहे, तर कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय सिग्मा वाय स्क्वेअर आणि बी वाय एक्स ची व्हॅल्यू काय आहे, तर कोव्हेरियन्स ऑफ एक्स वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू काय मिळालं ह्या ठिकाणी आपल्याला, कोव्हेरियन्स स्क्वेअर इंटू सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय स्क्वेअर. ओके, सो दॅट्स वाय बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स इज इक्वल टू आर स्क्वेअर. R square is called as the coefficient of determination. Okay, bxy into byx is equal to काय सांगितलेलं आहे, r square which is less than 1. ओके, byx आणि bxy यांचं जे आन्सर असेल ते काय असणार आहे, लेस दॅन 1 means your coefficient of determination is less than 1. Byx is equal to r into sigma y divided by sigma x and bxy is equal to r into sigma x divided by sigma y. As r of xy is a geometrical mean of byx and bxy, this means r xy lies between byx and bxy. If r is equal to plus or minus 1, then bxy is equal to 1 upon byx or byx is equal to 1 upon bxy. Okay, if your sigma x is equal to sigma y, then byx is equal to bxy is equal to r xy. ओके, तर ह्या ज्या सर्व कंडिशन्स आहेत, ह्या कंडिशन्स वरून आपल्याला काय करायचे, पुढचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे, त्यावेळेला आपण बघून घेऊया. पुढचा पॉईंट दिलेला आहे, अँगल बिटवीन रिग्रेशन लाईन्स. ओके, इफ
theta is the acute angle between two regression lines for two variable x and y. Show that tan of theta is equal to mod of 1 minus r square divided by r into sigma x into sigma y divided by sigma x square plus sigma y square. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, इफ थिटा इज द अक्यूट अँगल बिटवीन टू रिग्रेशन लाईन्स. रिग्रेशन लाईन्स मधला ह्या सपोज ही डायग्राम घ्या, ही डायग्राम लाईन मध्ये आपल्याला ह्या दोन रिग्रेशन लाईन्स दिलेल्या आहेत. फर्स्ट ही जी रिग्रेशन लाईन दिलेली आहे रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय ही दिलेली आहे, आणि सेकंड लाईन जी ही आपल्याला होरिझोंटल दिलेली आहे ती काय आहे, रिग्रेशन ऑफ लाईन वाय ऑन एक्स. Okay, the point of intersection from that we will calculate the acute angle. Okay, तर हा जो आपल्याला एक अँगल दिलेला आहे, लाईन बिटवीन टू अँगल बिटवीन टू लाईन्स इज युअर थिटा. ओके, लाईन्स ऑफ टू व्हेरिएबल्स आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स आणि वाय. शो दॅट, आणि शो आपल्याला करायला काय सांगितलेलं आहे, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर into sigma x into sigma y divided by sigma x square plus sigma y square. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन बघूया घेऊया की कशा टाइप मध्ये आपण हे प्रूव्ह करणार आहोत किंवा शो करणार आहोत. ओके, लेट अस कन्सिडर द लाइन्स ऑफ रिग्रेशन y on x on y. Let theta be the angle between two regression lines as shown in the figure, this one. Okay, ओके, आणि त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालं, y मायनस वाय बार इज इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय इंटू डिवाइड बाय सिग्मा एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. ओके, बी अ इक्वेशन ऑफ लाइन्स ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x. ओके, हा जो फॉर्म्युला आहे तो कशाचा आहे, तर इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाइन्सचा फॉर्म्युला आहे ऑन y ऑन एक्सचा. ओके, आणि त्याच्यानुसार रिग्रेशन लाईन्स ऑफ एक्स ऑन वाय चा फॉर्म्युला काय मिळणार आहे या ठिकाणी, एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय इंटू वाय मायनस वाय बार. ओके, आता हे दोन्ही इक्वेशन्स आहेत. ओके, फ्रॉम बोथ टू इक्वेशन्स वी विल से दॅट द सिग्मा वाय डिवाइड बाय आर इंटू सिग्मा एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू वाय मायनस y bar. ओके, स्टेप नंबर 3 मध्ये दिलेला आहे, सिन्स इफ y इज इक्वल टू m1x प्लस c1 अँड y इज इक्वल टू y2 m2x प्लस c2 be a straight line. Okay, then m1 and m2 are the slopes. ओके, आणि m1 m2 काय असणार आहे त्या ठिकाणी, स्लोप असणार आहे. ओके, आणि सी काय असणार तुमचा, इंटरसेप्ट ऑफ युअर सेकंड लाईन. ओके, त्याच्यानुसार आपल्याला ह्या ठिकाणी त्या टॅन थिटाचा फॉर्म्युला काय मिळाला, टॅन थिटा इज इक्वल टू m1 मायनस m2 डिवाइड बाय 1 प्लस m1 m2. फ्रॉम द इक्वेशन 1 and 3 we will say that m1 is equal to r into sigma y divided by sigma x and your m2 is equal to sigma y divided by r into sigma x. ओके, आणि आता हे आपण काय केलं की इक्वेशन आपला हा फर्स्ट जे आपलं इक्वेशन होतं y मायनस वाय बार, आणि सेकंड जे इक्वेशन होतं हे आपलं थर्ड वन हे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानुसार आपण काय केलंय की आपले इक्वेशन्स काय केलेत आपण, इक्वेशन्स आपण सिम्प्लिफाय केलेत आणि आपल्याला ह्या ठिकाणी m1 आणि m2 च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. ओके, m1 आणि m2 च्या व्हॅल्यूज मिळाल्या, आणि नंतर लास्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, तर टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू काय केलेलं आहे आपण, मॉड ऑफ m1 मायनस m2 डिवाइडेड बाय 1 प्लस m1 m2. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला टॅन ऑफ थिटा आपण कसा फाइंड करायचा तो आपण हा फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी मिळतो. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, तर जो तुमचा m1 असेल, जो तुमचा m2 असेल, त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला ह्या ठिकाणी डायरेक्टली पुट करून घ्यायचे. ओके, सो दॅट्स वाय टॅन थिटा इज इक्वल टू काय मिळाला, सिग्मा मॉड ऑफ m1 मायनस m2 डिवाइडेड बाय 1 प्लस m1 m2 which is equal to m2 minus m1 divided by 1 plus m1 m2. ओके,
आता ह्या ठिकाणी आपल्याला M1 आणि M2 च्या व्हॅल्यूज या ठिकाणी मिळालेल्या आहेत. ओके, कर्सरकडे लक्ष द्या. M1 आणि M2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे? M1 इज इक्वल टू R इंटू सिग्मा वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स अँड युअर M2 इज इक्वल टू सिग्मा वाय डिवाइडेड बाय R इंटू सिग्मा एक्स. ओके, तर ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला कशाच्या मिळाल्या आहेत? तर M1 आणि M2 च्या. वी विल डायरेक्टली पुट इन युअर दिस क्वेश्चन. सॉरी, जो आपला पुढचा फॉर्म्युला आलेला आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही काय करू शकता? त्या व्हॅल्यू पुट करू शकता. M1 आणि M2 ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही M1 आणि M2 च्या ज्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत त्या डायरेक्टली पुट करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं? पूर्ण जे आपलं पूर्ण ज्या स्टेप्स आहेत रिमेनिंग त्या आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायच्यात. ओके, त्याच्यानुसार काय मिळालं? M2 इज इक्वल टू किती मिळालंय? सिग्मा वाय डिवाइडेड बाय R इंटू सिग्मा एक्स. तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी M1 M2 ची जागी ही व्हॅल्यू पुट करून घेतली आणि M1 ची व्हॅल्यू काय होती? R इंटू सिग्मा वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स. ओके, ती सुद्धा व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी M2 च्या जागी पूर्णपणे पुट करून घेतली. आणि पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण काय करायचे? 1 बाय 1 सॉल्व्ह करायचे. ओके, तर ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं? तर सिग्मा वाय आणि सिग्मा एक्स ह्या दोन्ही टर्म्स या ठिकाणी कॉमन आहेत, सेमच. मायनस न्यूमरेटरला दोन्ही टर्म्स मध्ये सिग्मा वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स ही टर्म काय आहे? कॉमन आहे. ओके, सो दॅट्स वाय वी विल रिमूव्ह इट फ्रॉम द दिस इक्वेशन. म्हणजेच काय मिळालं? सिग्मा वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स हा आपण जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे? 1 मायनस आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर. सो दॅट्स वाय आपण काय केलं या ठिकाणी? डायरेक्टली ती जी व्हॅल्यू होती ती आपण रिमूव्ह करून घेतली, सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय, आणि ब्रॅकेट मध्ये टर्म आहे ती ऍज इट इज आपण या ठिकाणी घेतली. सेम आपल्याला पुढच्या टर्म मध्ये काय करावं लागणार आहे? तर पुढची जी टर्म आहे त्याच्यानुसार आपण ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय? तर R इंटू सिग्मा वाय इंटू सिग्मा वाय. सिग्मा वाय सो दॅट्स वाय सिग्मा वाय स्क्वेअर and divide by sigma x into sigma x, so that's why sigma x square. आणि न्यूमरेटर मध्ये सुद्धा r आहे आणि डिनोमिनेटर मध्ये सुद्धा r आहे, so that's why r will get cancel. So that's why remaining काय राहणार आहे? 1 plus sigma y square divided by sigma x square. ओके, ह्या दोन टर्म्स फाइंड करून झाल्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे? तर जो वरचा आपला कॉन्स्टंट आलेला आहे तो कॉन्स्टंट काय केलेला आहे? आपण पुढे घेतलेला आहे इंटू बाकीची जी टर्म आहे तुमच्या मॉडच्या मधली ती तुम्ही ऍज इट इज या ठिकाणी घेतलेली आहे. व्हॅल्यू काय मिळते आपल्याला? सिग्मा वाय डिवाइडेड बाय सिग्मा एक्स इन ब्रॅकेट सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर पुढची टर्म काय असणार आहे? की जो हा पूर्ण पार्ट दिलेला आहे तो सॉल्व्ह करून घ्या. या ठिकाणी काय मिळालं? मॉड ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर, जी टर्म आहे ती ऍज इट इज या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, आता ह्या ठिकाणी डिनोमिनेटरला सिग्मा एक्स आहे तर न्यूमरेटरला काय गेल्यावर काय होणार आहे? तर मल्टिप्लाय होऊन जाणार आहे, राईट. सो दॅट्स वाय जो ह्या ठिकाणी सिग्मा एक्स आहे, सिग्मा एक्स आणि दिस सिग्मा स्क्वेअर विल गेट कॅन्सल आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? डिवाइड बाय सिग्मा एक्स हा डिनोमिनेटरला आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे. आता ह्या ठिकाणी जो पूर्ण फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार आपल्याला पूर्ण सॉल्व्ह सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार आहे? हा डिनोमिनेटरचा जो पार्ट आहे तो डायरेक्टली तुमच्या अप्पर न्यूमरेटरला तुम्ही जाऊन काय करणार? तुम्ही डायरेक्टली त्याला ऍड करू शकता. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी काय मिळालं? सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय डिवाइड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर. ओके, सो दॅट्स वाय टॅन थिटाचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला? टॅन थिटा इज इक्वल टू mod of 1 minus r square divided by r into sigma x sigma y divided by sigma x square plus sigma y square. ओके, सो दॅट्स आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याला पूर्ण फॉर्म्युला मिळालेला आहे या ठिकाणी. पुढचे दिलेले प्रॉपर्टीज ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट. आता काय काय प्रॉपर्टीज आहेत त्या फर्स्ट बघून घेऊया. द कोरिलेशन कोएफिशियंट इज द जिओमेट्रिकल मीन बिटवीन द रिग्रेशन कोएफिशियंट. सेकंड प्रॉपर्टी दिली आहे BXY and BYX have a same sign. ओके,
थर्ड वन दिलेलं आहे, इफ वन ऑफ द रिग्रेशन कोएफिशियंट इज ग्रेटर दॅन युनिटी द अदर मस्ट बी लेस दॅन युनिटी. ओके, म्हणजे जर रिग्रेशन कोएफिशियंट जो तुमचा आहे तो सपोज दोघांपैकी एखादा काय असणार आहे तर लेस दॅन युनिटी म्हणजे वन पेक्षा जर कमी असेल तर जो सेकंड आपल्याला कोएफिशियंट मिळतो तो सेकंड कोएफिशियंट हा लेस दॅन सॉरी मोर दॅन एक मिनिट, तर तो आपल्याला मोर दॅन युनिटी मिळतो. ओके, तर म्हणजेच काय आहे, ज्या वेळेला तुमचा एक जो तुमचा कोएफिशियंट आहे हा लेस दॅन युनिटी असेल तर सेकंड कोएफिशियंट काय मिळणार आहे, तो ग्रेटर दॅन युनिटी भेटणार आहे. आणि वायसा वर्सा यांचं वर्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी दिलेली, द अरिथमेटिक मीन ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट इज ग्रेटर दॅन द कोएफिशियंट कोरिलेशन कोएफिशियंट. ओके, फोर्थ दिलेली आहे, द अरिथमेटिक मीन ऑफ रिग्रेशन कोएफिशियंट इज ग्रेटर दॅन द कोरिलेशन कोएफिशियंट. पुढचं दिलेलं आहे, द रिग्रेशन कोएफिशियंट आर इंडिपेंडेंट ऑफ द चेंज ऑफ द ओरिजिन बट नॉट द स्केल. And sixth property is, if the variable x and y are independent, then the regression coefficients are 0. Okay, these are the properties for your regression coefficient. खाली आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेले आहेत काही. आता ऑब्झर्वेशन मध्ये फर्स्ट ऑब्झर्वेशन दिले, इफ युअर आर इज इक्वल टू 0 अँड टॅन थिटा इज बिलॉंग्स टू इन्फिनिटी, then theta is goes towards pi by 2. If the if the variables are independent, then two lines of regression are particular to each other, and that is the variables are more spread, means not correlated. ओके, पुढची जी ऑब्झर्वेशन दिलेली आहे ते काय दिलेलं आहे, इफ आर इज इक्वल टू प्लस और मायनस 1, then the theta is equal to theta will be goes towards 0. Okay, or pi. That is the given of the two lines are coincides or parallel, but given regression lines are intersects at the x bar and y bar. This means these lines are coincident. फोर्थ प्रॉपर्टी दिलेली आहे, फोर्थ ऑब्झर्वेशन काय दिलेलं आहे, द लाइन्स ऑफ रिग्रेशन आर इंटरॅक्ट ॲज एक्स बार अँड वाय बार. आणि लास्ट वन जो ऑब्झर्वेशन आहे ते काय दिलंय, इफ आर स्क्वेअर इज लार्जर थिटा इज स्मॉलर. त्यावेळेला काय असणार आहे, तुमचा थिटा हा काय असणार आहे, स्मॉल असणार आहे. ओके, पुढचा जो पॉइंट दिलेला आपल्याला कोएफिशियंट कोरिलेशन, कोएफिशियंट कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन नाही, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन. ओके, मगाशी जो आपण वरती पॉइंट बघितला होता कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन, तो आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला पॉइंट एक्सप्लेन केलेला आहे. ओके, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशनला काय सांगितलेलं आहे, द कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन इज द स्क्वेअर ऑफ कोरिलेशन आर स्क्वेअर बिटवीन प्रिडिक्टेड अँड ऍक्च्युअल वाय. Hence, the range of coefficient of determination is 0 to 1. Okay, it denotes the strength of the linear association between x and y. It represents the percentage of data that is the closest to the line of best fit. Okay, the coefficient of determination of linear regression is. आता कोएफिशियंट ऑफ रिग्रेशन आहे ते आपण कोणत्या टर्मनी शो करतो, तर आर स्क्वेअर. ओके, तर आर स्क्वेअर आपल्याला ह्या ठिकाणी काय मिळालं आहे, कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन फॉर युअर लिनियर रिग्रेशन साठी. आर स्क्वेअर इज इक्वल टू 1/n summation of xi minus x bar into yi minus x bar divided by sigma x into sigma y bracket square and whole bracket square. ओके, वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो तुमचा काय आहे, तुमचा कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन फॉर लिनियर रिग्रेशन लाईन्स किंवा लिनियर रिग्रेशन साठीचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. Where n is the number of observations. Okay,
आपल्याला एन काय मिळतात त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स मिळतात. इट इज द key output or regression analysis. It interprets the proportion of the variance in the dependent variable. If r square is equal to 0, means the dependent variable cannot be calculated from the independent variable. If r square is equal to 1, means the independent variables can be predicted or estimated from the independent variable without error. This indicates that the regression lines perfectly fits the data. If r square lies between 0 and 1, it indicates that the extent to which dependent variable is calculated. If r square is equal to 0.10, means that the 10% of the variance in the y is predicted from x. If your r square is equal to 0.850, means that 85% of the total variation in the y can be explained by the linear relationship between x and y. ओके, दिस इज फॉर युअर कोएफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन साठी आपल्याला हा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर खाली आपल्याला काय दिलेलं आहे, सॉल्व एक्झाम्पल्स ऑन युअर रिग्रेशन आपल्याला पुढे बघायला मिळतात. ओके, फर्स्ट स्टेप काय दिली आहे, इफ डेटा इज गिवन देन द फर्स्ट फाइंड आर एक्स वाय sigma x and sigma y and then use the equation of regression of the y on x or x on y. First we have to find one. If the data given to us, first we have to find rxy. Okay, then sigma x and sigma y. आणि नंतर आपल्याला इक्वेशन्स यूज करायचे कशाचे, तर रिग्रेशन ऑफ लाईन्स ऑन वाय ऑन एक्स और एक्स ऑन वाय. स्टेप नंबर सेकंड मध्ये आपल्याला फाइंड काय करावं लागणार आहे, इफ डायरेक्टली स्ट्रेट लाईन्स आर गिवन देन यूज फॉलोइंग पॉइंट्स. ओके, पुढे काय दिलेलं आहे, राईट द गिवन इक्वेशन्स ऑफ रिग्रेशन लाईन्स. रिग्रेशन लाईन्सचे आपल्याला इक्वेशन्स जे आहेत ते आपल्याला गिवन लिहावे लागतील. आणि पुढे काय करावं लागणार आहे, पुट एक्स इज इक्वल टू एक्स बार अँड वाय इज इक्वल टू वाय बार इन द गिवन इक्वेशन अँड सॉल्व इट. वी गेट द मीन ॲज अ एक्स बार अँड वाय बार. Consider the lines of regression of y on x, then write as a y is equal to m1x plus c1 and m1 is equal to byx, or regression lines of y on x, then the write as a x is equal to m2y plus c2 and m2 is equal to bxy. Find r is equal to square root of bxy into byx such that -1 is less than or equal to r of xy is less than 1. And last step काय दिलेली आहे, sometimes use bxy is equal to r of sigma x divided by sigma y. ओके, आता एक लक्षात घ्या, हे आपल्याला स्टेप्स जरी दिलेले असतील तर कोणत्याही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असणार आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला लाईन्स ऑफ रिग्रेशन फाइंड करायला दिलेले असतील, त्याच्यानंतर काय तुमचा कोरिलेशन कोएफिशियंट तुम्हाला फाइंड करायला दिलेला असेल. अदरवाईज तुमचा जो आर आहे तो आर तुम्हाला फाइंड करायला दिला असेल. मग त्या स्टेप्स आपल्याला फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय गिवन आहेत, जे आपल्याला गिवन डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला फर्स्ट काय फाइंड करायचं आहे, तुमचा आर एक्स वाय फाइंड करून घ्यायचा आहे. नंतर तुमचा सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय फ्रॉम युअर फॉर्म्युलीज तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या तिन्ही टर्म्स आपल्याला फाइंड करून घ्यावं लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढची टर्म काय करणार आहे, पुट युअर एक्स ॲज युअर एक्स बार अँड वाय ॲज युअर वाय बार and solve equations and get your mean and your mean of your x bar आणि y bar किंवा x आणि y चे आपल्याला मीन आपल्याला फाइंड करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर पुढचे आपल्याला काय करणार आहेत की इक्वेशन ऑफ लाईन्स ज्या आहेत तुमच्या त्या आपल्याला काय करायचे, कन्सिडर करून घ्यायचे. रिग्रेशन ऑफ y ऑन x ऑन y हे आपल्याला काय करायचे, कन्सिडर करून घ्यायचे. सो दॅट्स वाय y इज इक्वल टू m1x प्लस c1 अँड m1 इज इक्वल टू byx. हे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला यूज करून आपल्याला लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑन y ऑन x और x ऑन y आपल्याला फाइंड करून घ्यायचे. नंतरच्या पुढच्या स्टेप मध्ये फाइंड काय करणार आहे, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ bxy इंटू byx. म्हणजेच काय करणार आहे, तुमचा आर फर्स्ट फाइंड करून घ्यायचा आहे, कोएफिशियंट ऑफ युअर डिटर्मिनेशन आर स्क्वेअर.
ह्या ठिकाणी आपण फाइंड करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढची टर्म काय करणार आहे की ज्या वेळेला तुम्हाला BXY पण फाइंड करायला सांगितलं असेल, देन यू आर युझिंग युअर BXY फॉर्म्युला इज इक्वल टू R डिवाइड इंटू सिग्मा X डिवाइड बाय सिग्मा Y. ओके, या वेनी आपण काय करतो, तर थिअरॉटिकल जे काही क्वेश्चन्स असतील तुम्हाला विचारलेले ते आपल्याला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्यायचे. ओके, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलेज दिलेत. लाईन्स ऑफ रिग्रेशन इज इक्वल टू काय दिलेले आहे बघा, एक्स ऑन वाय असेल तर काय फॉर्म्युला आहे. हे आपले पॉइंट्स कालपासून झालेले आहेत. ओके, हेच आपण काय करतोय, फक्त रिवाइज करतोय. एक्स मायनस एक्स बार इज इक्वल टू R इंटू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय इंटू वाय मायनस वाय बार. और BXY is equal to X minus X bar is equal to BXY into Y minus Y bar. ओके, सेम आपल्याला फॉर्म्युला आहे Y ऑन X चा, फक्त रिप्लेस X ला Y ने रिप्लेस करा. Y मायनस Y बार इज इक्वल टू R इंटू सिग्मा Y डिवाइडेड बाय सिग्मा X इंटू X मायनस X बार विच इज इक्वल टू BYX इंटू X मायनस X बार. ओके, देन पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला फाइंड काय करणार आहे, तर BXY आणि BYX फ्रॉम दिस फॉर्म्युलेज. त्यानंतर सिग्मा एक्स स्क्वेअर आणि सिग्मा वाय स्क्वेअर, व्हेरियन्स ऑफ वाय, व्हेरियन्स ऑफ एक्स, हे आपल्याला फाइंड करून घ्यायचं आहे. आणि लास्ट मध्ये आपल्याला R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ B ऑफ XY इंटू B ऑफ YX हा आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड करून घ्यायचा आहे. तर ह्या ज्या सर्व स्टेप्स आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायच्या आहेत. ओके, हे टॉपिक्स कळत आहेत का? मला जरा अनम्यूट करा आणि पटकन रिप्लाय द्या. येस, तन्वी, तेजस, योगेश, युक्ता, साक्षी, संगीता, सीमा, सुलतान, चला पटकन रिप्लाय द्या. पटकन कळतायत का हे पॉइंट्स? हा मॅम, समजलंय. काही प्रॉब्लेम नाही? नाही प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट अजून कोणीतरी रिप्लाय द्या. हा, सीमा, सीमा, साक्षी, बाकीच्यांनी पण पटापट रिप्लाय द्या. हा बोल सीमा. कुणाला काही क्वेरीज आहेत का? कारण की ह्या टॉपिक्स मध्ये कारण की फॉर्म्युलीज भरपूर आहेत, कन्फ्युजन होऊ शकतं, पण फॉर्म्युलीज व्यवस्थित पाठ करा. मी काल जसं सांगितलं त्याच्यानुसार तुम्हाला डेरिव्हेशन सुद्धा 5 मार्काला विचारलं जाऊ शकतं, अदरवाईज तुम्हाला क्वेश्चन सुद्धा 5 मार्काला विचारले जाऊ शकतात. ओके, आता आपल्याकडे टायमिंग कमी आहे त्याच्यामुळे आपण आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेत नाही आहोत, पण उद्याच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. ओके, चालेल, मी आता एंड करते लेक्चर.